पहिली एक गोष्ट की मी शिवसेनेत प्रवेश करत नाही, मी शिवसेनेतच आहे। माझी जी सुरुवात झाली होती ही 1992 साली शाखाप्रमुख म्हणून मी जी कारकिर्दीला सुरुवात केली होती त्यावेळेला आमची जी निशाणी होती ती धनुष्यबाण होती आणि धनुष्यबाण घेऊन आजपर्यंत लढत आलो आणि माझ्याकडे आता धनुष्यबाणाकडेच मी आहे। त्यामुळे मी प्रवेश करत नाही आहे, तर माझे ओरिजिनल जे चिन्ह आहे त्यामध्ये मी आता पुन्हा एकदा काम करतोय आणि हे करण्याचं मुख्य कारण असं की गेले 35 वर्ष मी शिवसेना पक्षाची सेवा केली, सर्वसामान्य जनतेची सेवा केली। आम्ही कधी ऊन बघितलं नाही, पाऊस बघितला नाही, म्हणजे जीव मुठीत घेऊन प्रत्येक आंदोलनात आपण तर सगळे मीडियावाले बघतच होता की प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही पुढे असायचो, केसेस आम्ही अंगावर घ्यायचो आणि जेव्हा केव्हा अशा वेळेला न्याय द्यायची गोष्ट यायची त्यावेळेला पक्षप्रमुखांच्या माध्यमातून म्हणा की आमचे विभाग प्रमुख अनिल परब साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला नेहमी दुजाभावची वागणूक मिळाली। विशेषतः मागच्या ज्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची मुख्य जी नीव ठेवली होती किंवा मुख्याची सुरुवात केली होती ती मराठी माणसाच्या न्याय आणि हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली होती। त्याचबरोबर हिंदुत्वाची पुकार आदरणीय शिवसेना प्रमुखांनी केला होता। पण आमच्या वर्सोवा विधानसभेमध्ये झालं काय, आमच्या वर्सोवा विधानसभेमध्ये 6 बिल्डराने वर्सोवा विधानसभेची तिकीट खरेदी केली आणि ती यासाठी खरेदी केली की एका विशिष्ट समाजाच्या लागून चालण्यासाठी तुम्ही त्यांना तिकीट दिली ज्याचं तिथे कोणतं अस्तित्व नव्हतं, अशा पद्धतीचा उमेदवार तुम्ही आणला आणि तिथे उभा केला आणि जो कार्यकर्ता रात्रंदिवस मरतो पक्षासाठी, जीव की प्राण हे करतो त्या कार्यकर्त्याचं तुम्ही म्हणजे आयुष्य असं उद्ध्वस्त करून टाकल्यानंतर कशा पद्धतीने पुढे आपण सोबत जायचं हा महत्त्वाचा विषय होता। आणि त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांना बघणारे जर कोण नेते आहेत आजच्या तारखेला, कारण ते शून्यातनं वर आलेले आहेत, शून्यातनं त्यांनी आजपर्यंत मजल मारलेले ते आदरणीय शिंदेसाहेब। आता माझा 2 दिवसापूर्वी वाढदिवस होता आणि या वाढदिवसानिमित्त सर्व कार्यकर्ते सर्व शिवसैनिक मला भेटायला आले असताना मला आवर्जून आदरणीय उपमुख्यमंत्री सन्माननीय मुख्य नेते शिंदेसाहेबांनी फोन करून अभिनंदन केलं। हे आजपर्यंत कोणत्या नेत्यांनी केलं नाही आणि मी तिथे पण सांगितलं की कोणताही पक्ष वाढायचा असेल तर त्या नेत्याने आपल्या कार्यकर्त्याला जपलं पाहिजे। इथे तर फक्त काही लोकांना जपण्याचं काम झालं, एक आमच्या विभागातले अनिल परबांशिवाय दुसरं कोण तिथे आहेच नाही। आज गेले 20 वर्ष ते विभाग एकच आहेत, म्हणजे तिथे आमच्या वर्सोवा विधानसभेमध्ये एकही मराठी माणूस लायक नव्हता की ज्याला वर्सोवा विधानसभेमध्ये लढण्याची संधी देण्यात यावी, एकही हिंदूमध्ये लायकीवरचा माणूस नव्हता की ज्याला हिंदूस म्हणून तिथे निवडणूक लढण्याची संधी द्यावी, किंवा मुस्लिम बांधवामध्ये जर तुम्हाला द्यायची होती तर तुम्ही वर्सोवा विधानसभेतले एक तरी आम्हाला सांगायचं होतं मुस्लिम बांधव द्या, आम्ही दिली असती। पण आपली मनमानी आणि कशा पद्धतीने पक्ष संपवायचा हे आदरणीय परब साहेबांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थित चालले, त्याला संपूर्ण कारणीभूत आदरणीय अनिल परब साहेब आहेत। तुम्ही या सगळ्या गोष्टी तक्रार उद्धव ठाकरेंकडे केली होती का आणि त्यांच्याकडून तुम्हाला काय असं आहे की उद्धव साहेबांना मी काही सांगण्यासारखं नाही आहे। ह्याचं कारण असं आहे की उद्धव साहेब मला गेल्या 92 सालापासून शाखाप्रमुख असताना माझं काम बघतायत, मला चांगले परिचित आहेत, माझी त्यांची चांगली ओळख आहे। पण आता त्यांच्यापर्यंत काही गोष्टी चुकीच्या जात असेल तर मी त्याला काय करू शकतो, कारण काही पक्षामध्ये असं आहे की आपल्या पुढे कोणी जाता कामा नये। एक कार्यकर्ता जर धडाडीचा असेल त्याला संधी मिळाली तर तो आपल्याला मागे टाकेल का, ही भीती तर काही लोकांच्या मनात नव्हती का। पण आता तो विषय सगळा मागे पडला आहे। मी नव्या जोमाने नवीन ताकदीने मुंबई महानगरपालिकेची लढाई लढण्यासाठी सज्ज आहे। आदरणीय शिंदे साहेबांना प्रचंड विजय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक कटिबद्ध आहोत। माझा प्रश्न आहे की जे तुम्ही आरोप करताय ते तुम्ही म्हणताय उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत तुम्ही पोहोचले की नाही पोहोचले हा वेगळा विषय, पण खालचे लोक हे सर्व करत आहेत की उद्धव साहेबांनी सर्व माहीत आहे? आता पक्षप्रमुखांना तर माहिती असली पाहिजे। आता मी त्या भानगडीत जाणार नाही। मी आता समजा त्या पक्षातनं इथे आलो तर मी काय तिथे टीका करणार नाही, तो माझा स्वभाव नाही आहे। पण आता ज्या पक्षामध्ये मी निष्ठेने काम केलं हा माझा पक्ष हाच होता जो धनुष्यबाणाचा। दुर्दैवाने आम्हाला मशालीने, आता मशालीचं काम करताना माझ्यावर एन्जिओप्लास्टी झाली होती, 15 दिवसांनी पक्षाने आदेश दिल्यानंतर मी कोल्हापूरच्या दौऱ्यावर गेलो। अनेक ठिकाणी आंदोलन करताना माय नेम इज खानच्या आंदोलनाची केसेस अजून चालू आहे, अशा अनेक केसेस अंगावर घेतल्या। SM सेंटरची केस आम्ही अंगावर घेतली। आम्ही केसेस घेतल्या म्हणजे आम्ही त्याची तक्रार करत नाही, पण जेव्हा एखादा कार्यकर्ता केसेस घ्यायला पुढे असतो मग तिकीट देताना तुम्ही त्याला का नाकारता, तेव्हा तुम्ही बाकीच्या धर्माचा विचार कसा करता, का बाकीचा धर्म तुमचं आंदोलन करायला येत होता, बाकीच्या धर्माचे लोक तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी होत होती, लढाई रस्त्यावरची लढायला इतर लोक येत होती, शिवसैनिक येत होते, तो शिवसैनिक पडला असता ते चालला असता, पण त्याला न्याय दिला पाहिजे होता। ही अपेक्षा ठेवणं वावगं नाही आहे आणि ती अपेक्षा मी ठेवली होती। साहेबांना बोललो होतो, साहेब मी सीट काढून देतो, पण कदाचित ती मी कमी पडलो असेल, पण तिथे जरी कमी पडलो असेल तरी शिंदे साहेबांच्या समोर ऐकण्याची क्षमता आहे। त्यांनी आताच सगळ्या गोष्टी आम्हाला पूर्ण आश्वासित केलेल्या आहेत की तुमची कामं होणार, सर्वसामान्य जनतेची कामं होणार। आम्हाला काय पाहिजे,
सर्वसामान्य शिवसैनिकाला एक शाबासकीची थाप लागते, दुसरं त्याच्या कामाला साथ लागते. ती दोन्ही शिंदे साहेब आम्हाला देत आहेत. विषय आमचा क्लिअर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.